सर्वांनी थोडं पुढे सरका आणि गाड्या मंडळींना विनंती देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण बाबा गुण गायना आवडी हिची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावी आम्हास गुण गायन आवडी हिची माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला यंत प्रवेश वाचमा प्रसुत्ता संजीव तिकले शक्ती दरस्वदांना अन्यांशस्तचरण सुमणत्व गादिम प्राण नमो भगवती पुरुषाय तुभ्यं ही पांडुरंगिनी सांभाळोनी पांडुरंगिनी सांभाळोनी
सांभाळून करुणा वचनी आळवितो. ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी ती प्रेम काही का मस्तक हे पाया बरी विसरण बाबा गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी विको कमी करायला कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. विठ्ठल विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. या नात्याने आपल्या पानगाव या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व सप्ताह कमिटीच्या माध्यमातून आमचे परमस्नेही परमदरणीय ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे समर्थ कंट्रक्शनचे आमचे सर्वेसर्वा आमचे गणेश दादा तसेच आदरणीय आमचे परमस्नेही ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे सर काय ना दही भाते सर सुभाषजी सर आहेत. खरं तर काय झालंय वयामानाने माझे नाव ध्यानात राहणार आता मी तरी काय करू आता मी तरी काय करू जाऊ त्याला तुम्ही सांगा बरं. आमचे सर आहेत त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. आमचे सरांमुळं आणि आमच्या गणेश दादांमुळं त्यांच्या संपर्कातून आज मला इथे येण्याचा योग आलेला आहे. तसेच त्यांना माझा ज्यांनी नंबर दिला असे आमचे परमस्नेही परमादरणीय ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आणि बाल कीर्तनकारावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे परमस्नेही आमचे प्रदीप्ती दादा बारबोले ते सुद्धा उपस्थित आहेत चॅनलची शूटिंग करण्याकरता. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. तसंच खरं तर एवढा मोठा कार्यक्रम आपल्या गावातील सप्ताह मंडळी करते. खरं तर या सप्ताह कमिटी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर एवढा कार्यक्रम करणं सोपी गोष्ट नाही पण आपल्या सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. विठ्ठल विठ्ठल
आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक वनेकरी चोपदार सिस्टीमवाले मातुर वर्ग पितृ वर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य व्यवसाय पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते झाले सगळे. समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पायाला बिलेली टेकलेली कीर्तनाला आले ते जे रोज असतात ते जे आजच आले ते जे अजून आले नाहीत ते जे फक्त पंक्तीला चितात ते आणि एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू असून सुद्धा जे घरीच बिनधास्त झोपले ते या सर्वांना मी कोटी कोटी वंदन करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतोय. विठ्ठल 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 आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य संगीत अलंकार संगीत विशारद ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे आदरणीय काय महाराज ऋषिकेशजी महाराज त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे आताच मागे ज्यांनी चाल गायली असे माऊली महाराज त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंग सम्राट मृदंग महामेरू विकू कमी करा एकदम विकू कमी ठेवा बोलताना गाताना विकू द्या फक्त. आमचे परमस्नेही परमदरणीय ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे त्यांची संस्था असे आमचे विद्यार्थी अनेक विद्यार्थी ज्यांनी घडवले असे आमचे आदरणीय तुकारामजी महाराज आहेत त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसे आदरणीय त्यांचं काय नाव आहे भावेश महाराज आहेत त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे केदार महाराज त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळे खर तर त्यांच्याकरता एकदा स्पेशल टाळ्या वाजवा. खर तर ते आपल्या कार्यक्रमाकरता उपस्थित नाही पण त्यांचे विद्यार्थी आहेत म्हणून त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. तसेच आमचे विनेकरी बाबा आहेत कुठले इथलेच आहेत का वा नामाने द्यावं घरच्या घरीच यावा त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. तसेच आजचे कीर्तन सेवेचं सौजन्य ज्यांचं आहे असे आमचे प्रमस्नी आदरणीय माननीय श्री अण्णाजी काय नलवडे त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसं तर 7 दिवसाची सौजन्य दाते आणि अन्नदाते ह्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि महिला मंडळांची भरपूर प्रमाणात उपस्थित आहेत खरं तर महिलांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. खरं तर महिलांकरता एकदा सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या वाजवा कोण म्हणलं मालिकाचा त्याग करून आल्या म्हणून टाळ्या वाजवा म्हणलं बाकी काय काय महाराज इथं सगळेच येतात सगळ्याचे नाव घ्यायचं म्हणलं तर 2 तास पुरायचे नाही म्हणून सगळ्याची नावं मी एका चुकण्यात घेऊ का. महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्व जणांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबारायांचा मान राखून. दत्तानच अशी उखाणे असले तर ठीक आहे महाराज. अहो त्या दिवशी मी एक उखाण ऐकला केळीच्या पानावर तुपाचा शिरा केळीच्या पानावर तुपाचा शिरा उदरसी आई मीरा तो झुमका गिरा. काय उखाणी आहे पण आपल्या इकडची माणसं तशी नाहीत आपली चांगली आहेत. खरं तर मी तुम्हाला कीर्तन सांगाव एवढा माझा अधिकार नाही आवाज द्यायला थोडा पण माऊली सांगतात ना तरी बालक बोबडा बोले वाकुडा वेचुका पावले ते चोज करुणी माऊली रिजे जीवी. लहान मुलगा जो असतो तो चालताना वेडी वाकडी पावलं टाकतो पण आईचं अंतकरण एवढं मोठं असतं. आई म्हणती वा माझा राजा कसा चालतोय राजा असतो का नाही तरी म्हणती का अंतकरण आईच. एक पोरग शाळेत गेलं आणि गुरुजीला खोड्या करून घरी आलो आणि तसल्या पोराकडे बघून म्हणती अग बाया बाया आलं माझं वाघाचं पिल्लू वाघाचं पिल्लू म्हणती. मग ही कोण झाली पतिदेव वाघ. त्या वाघाची पिल्याची केस हिचकल्याली
शर्टाला बटन नाही, नाकातला माल ढेरी सांडल्याला आणि तीळ बिडेरी चुळीत चालता. आय मला बटर पाव खातो, बटर पाव पटक करत काव काव वजन भरत आत पाव तरी म्हणती वा का अंत करुणाईचंय. तसं मी तुम्हाला कीर्तन सांगा एवढा माझा अधिकार नाही, पण माझं कीर्तन ऐकून आपल्या गावातला एखादा लहान मुलगा पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून हातामध्ये टाय घेऊन या लाईनीमध्ये उभा राहावा, याच्याकरता माझ्या बालकाचं कीर्तन आहे. आणि तुम्ही सर्व भाग्यवान आहे, तुम्ही इथं आलात. इथं यायला सुद्धा भाग्यच लागतं. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. लक्ष देऊ नये का? जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करते. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बुलाते. टाळ्या वाजवायच्या असल्या तशा जोरात वाजवायच्या. तिकडे काय टोल ना काय का टाळ्या वाजवायला? काही काय टाळ्या वाजत नाहीत, काही नाहीत, काही नाही, निष्ठी बसवते. टाळ्या वाजल्यावर कीर्तन करायला तेवढाच आनंद येतो. त्यामुळे थोडं दाद द्यायला शिका. विठ्ठल विठ्ठल भारतासारखी संस्कृती नाही, म्हणून शब्दच कसा आहे, भारत माता की. माता शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, जपान काका, रशिया मामी, आफ्रिका दाजी, पण भारत माता की. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं, कपटीपणा कसा असावा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचे सर्बियाकडून शिकावं, आणि संस्कृती कशी असावी हे माझ्या भारत देशाकडून शिकावे. भारतासारखी संस्कृती नाही. भूक लागल्यानंतर जेवण करणं ही प्रकृती आहे, भूक नसताना जेवण करणं ही विकृती आहे. पण आपल्याला भूक लागलेल्या असताना सुद्धा आपल्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. आणि भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्र हे भारताचं नाक आहे. आणि महाराष्ट्राची व्याख्या अशी, दिल्लीचेही तख्त राखे तो महाराष्ट्र माझा. आणि हिमालय सुद्धा चैन देण्याची ताकद या सह्याद्रीमध्ये. म्हणून महाराष्ट्र ईश्वरांची भूमी, वीरांची भूमी, संतांची भूमी. विठ्ठल विठ्ठल. खर तर आज 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे, म्हणजे जागराचं कीर्तन आहे. आज जागराचं कीर्तन म्हणलं की वारकरी संप्रदायाची परंपरा. इकडे लक्ष द्या सर्वांनी. जागराचं कीर्तन म्हणलं की वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. सप्त्याचा पहिला दिवस म्हणला तर भगवान परमात्म्याचं नाम संकीर्तन साधनपणे सोपे. देवाचं नामचिंतन करायचं. आणि उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आणि आजच्या कीर्तनामध्ये भगवान परमात्म्याकडे मागणी मागावी, हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. जसं एखाद्या माणसानं 70 वर्ष धोतर घातलं आणि 71व्या वर्षी जीनची पॅन्ट घातली, जमन का? नाही महाराज, परंपरा बिघडली का नाही? तसं ही वारकरी संप्रदायाची परंपरा आमच्यासारख्या लहान कीर्तनकाराच्या हातून मोडू नये याच्याकरता मागणीपर अभंग घेतलाय. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे. आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. मागणी शब्द ऐकला आणि तुकोबाराय आली, हे दोन समीकरण जुळत नाहीत महाराज. कारण तुकोबारायांचा खानदानी स्वभाव आहे, कोणाला काही न मागणी. मागणारी माणसं तुकोबारायांना आवडत नाही. तुका मने करी ब्रह्मांड ठेंग,
तुका म्हणे मागणारे माणसं तुकोबारायांना आवडत नाही. भिक्षापात्र अवलंबने जोजने लाजिरवाने आणि देवाला सुद्धा तोच आवडतो जो न मागे कोणाशी तुझी आवडे देवाशी तुझी आवडे देवाशी तुझी आवडे आमच्या मृदंगाचार्य महाराजा करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सगळ्यात हार्ड विषय जर काय असत तर ते पकवाज आहे. आता तुम्ही मला सांगा, गायन करणं सोपं आहे का मृदंग वाजवणं सोपं आहे का कीर्तन करणं सोपं आहे? तुम्ही बोलत चला, काय नाही, घालीन लोटांगण मोकळं पटांगण, काही अडचण नाही. गायन करणं सोपं आहे का मृदंग वाजवणं सोपं आहे का कीर्तन करणं सोपं आहे? कोणतंच सोपं नाही. आणि बसल्या बसल्या टाळ्या वाजवणं महाराज म्हणले लय सोपं आहे, पण काय करावं? वाजविता टाळी लाज वाटे कशाला बी प्रमाण आहे महाराज, कशाला बी. युट्यूबला टाका नाही तर व्हॉट्सअपला टाका, भुकायचं कामच नाही ना महाराज, प्रमाण असल्यावर काय. मग आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. खरं तर माणूस मागायला प्रवृत्त का होतो तर त्याचे 3 कारण आहेत. एक, गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो, इकडे लक्ष द्या. 2, घरामध्ये जर मागण्याची परंपरा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. आणि 3, माणसाचा जर स्वभाव मागणारा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. एक, गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. समजा मला 35 लाखाचा प्लॉट घ्यायचा आहे, ऐकता ना तुम्ही, प्लॉट घ्यायचा आहे आणि माझ्यापाशी आहेत फक्त 15 लाख रुपये. मग मी काय करणार? आमच्या मृदंगाचार्य महाराजाकडे जाणार, म्हणणार महाराज काहीतरी मदत करा. ते म्हणले सोम महाराज मी 50,000 रुपये देतो. त्यांनी मला 50,000 रुपये दिले. आमच्या गायनाचार्य महाराजांना मी फोन केला, म्हणलं महाराज तुम्ही काहीतरी मदत करा. ते म्हणले मी बी 50,000 रुपये देतो. सिस्टीमवाल्याला फोन केला, ते म्हणले सोम महाराज तुम्ही तर काळजीच करू नका, मी 1 लाख रुपये देतो. त्यांनी 1 लाख रुपये दिले. आता थोडे द्यायचे तर घ्यायचे, तू म्हणाल काय अडचण. आणि मग सगळ्याकडून घेतले आणि कशा तरी करून मी 10 लाख रुपये जमिले आणि 35 लाखाचा प्लॉट घेतला. आता तुम्ही मला सांगा, मी मागायला प्रवृत्त काय झालो? मला गरज होती म्हणून मी मागायला प्रवृत्त झालो. कधी कधी काय राहतं, एखाद्याकडे गाय छाप असती पण चुना नसतो. मग देव काय करतो? चुन्यावाल्याकडे जातो. अय तो मला चुना दी, मी तुला गाय छाप देतो. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मॅच होतो म्हणून सांगितलं. एक, गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. 2, घरामध्ये जर मागण्याची परंपरा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. आमच्या बीड भागामध्ये अशी परंपरा आहे की ती परडी आणली जाते बघा. परडी तुमच्याकडे आहे का ती? परडी आणली जाते आणि प्रत्येक घरी जाऊन तिथं ती मागावं लागतं. मग त्या घरातून माता माऊली बाहेर येते, तिच्या हातामध्ये प्लेट असते, त्या प्लेटमध्ये पीठ असतं, ते पीठ त्या परडीत टाकते आणि अशी 5 घरं मागितल्यानंतर एखाद्या श्रीमंत घराण्यातल्या बाईला कोट्यवधी रुपये जिच्या घरात आहेत तिचं एवढंसं पीठ जमा झालं. केवढं? ते 5 घरं मागून केवढं पीठ जमा झालं? एवढंसं. आता तुम्ही मला सांगा, त्या श्रीमंत घराण्यातल्या बाईला कोट्यवधी रुपये जिच्या घरात आहे तिला एवढंशे पेटायची काही गरज आहे का? बोला, काही गरज आहे का? नाही तरी मागावं लागलं का? घरामध्ये मागण्याची परंपरा आहे म्हणून मागायला प्रवृत्त झाली. आणि कधी कधी काय राहतं, गरजही नसते, परंपराही नसते,
पण मागणी आहे एखाद्याचा काय झालेला असतो, स्वभाव झालेला असतो. आणि ज्याचा जो स्वभाव आहे तो स्वभाव कधी बदलत नाही. आधी होता वाग्या, आधी होता गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. 2, घरामध्ये जर मागण्याची परंपरा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. आणि 3, माणसाचा जर स्वभाव मागणारा असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. 1, गरज असेल तर माणूस मागायला प्रवृत्त होतो. बरं, आता तुकोबा आहे मागणी मागतात, बरं महाराजांना मागण्याची गरज आहे का? कारण दिवस त्यांच्या पैसे ना, त्यांना काय मागण्याची गरज आहे? बरं, महाराजांना मागण्याची गरज नाही. बरं, महाराजांची परंपरा सुद्धा मागण्याची नाही. महाराजांना मग महाराज म्हणतात आमची परंपरा आमची मागण्याची नाही, परंपरा मागण्याची नाही, कारण आमच्या वडिलांची रीत वडिलांची परंपरा आम्हाला माहिती, वडिलांची रीत जाणत असू, काही मागणी अमानुचित, वडिलांची रीत जाणत असू, आमची परंपरा आम्हाला माहिती. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, आमच्या बाप दादाची परंपरा आहे, कोणाला काय मागायचं नाही. बरं, नुसती बाप दादाची परंपरा असून चालत नाही, ती आपल्याला चालवावं लागते. बाप दादाची 100 एकर जमीन आहे. किती एकर? बोला, तुम्ही बोलत चला ना, तुम्ही हनवणं घेईन बरं का. आम्ही आता बाया धरलं, नाही बोललं की हनवणं घ्यायचं. महाराज काय बोलत नाहीत, काय नाहीत, नुसते असे बघू देत, जस काय अख्ख्या जगाचं कर्ज याच्या वय मोकळं राजा. महाराज कुठे चाललं होतं आपलं? तूच सांग म्हणावं, आता पैसे तू घेतून आम्हाला विचारतो का म्हणावं? काय झालंय बघा, त्या दिवशी माझा ऍक्सिडेंट झाला, तेव्हापासून माझ्या ध्यानातच राही नाही. आणि दिसायला बी किमी दिसायली, चिल्लर तर दिसनाच गेली, निस्त्या नोटा दिसायला, निस्त्या नोटा. बाया म्हणते माय, ह्यो तर पैसे मागायलाय, आम्ही तर पैसे नाही आणले. टेन्शन नका घेऊ, मी सोनं बी घेतोय, काही अडचण नाही, सोडेच काहीच नाही. आपला मुद्दा एवढाच आहे, बाप दादाची नुसती परंपरा असून चालत नाही, ती आपल्याला चालवावं लागते. बाप दादाची 100 एकर जमीन आहे, आणि पोरग म्हणतोय माय बापाची 100 आहे, माय बापाची 100 आहे. पीक देईन का? नाही मला त्यात कष्टच करावं लागतंय ना. मी राशीची म्हणून शेत नाही देत पिकवून, राशी म्हणजे ठेवा. बाप दादाचा ठेवा आहे, पण त्यात कष्ट करावं लागते. किती करावं लागते? काय प्रमाण आहेत महाराज? निवडावी तन शेती करावी राखण, शेती करावी राखण, शेती करावी राखण. निवडावे तन, तन म्हणजे गवत. आणि म्हणून बाप दादाची नुसती परंपरा असून चालत नाही, ती आपल्याला चालवावं लागते.
बरं महाराजांची परंपरा मागण्याची नाही. बरं हा मागणे हा महाराजांचा स्वभाव आहे का? नाही. मग आजच्या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज मागतात तरी कसे? तर त्याचं कारण या विश्वाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा तुकोबरायांना आग्रह करतो, महाराज तुम्ही काहीतरी मागा. मग असं म्हणल्याच्या नंतर तुकोबराय म्हणतात, देवा तुला द्यायचंय ना तर आम्हाला हेच दान दे. अभंगाचं पहिलं हे दान दे गा देवा. या सर्व गुणवणांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असे गायक ना असे वादक असल्यावर 12 वाजेपर्यंत टेन्शन नाही. फक्त तुम्ही बसले पाहिजेत बर का. बसतान का? बोला बोला, बसतान का? हातवरी करा बरं, हातवरी करा. कोणाला कीर्तन बंद करा वाटायला फक्त हातवर करा. इथले तशी हुशार आहे, त्यांनी आधीच हार त्याने हात खाली ठेवली होती. ह्यांना जरा पुढचं कळतंय जरा. हो महाराज, इथं बघितलं तर गायक एक नंबर आहे, वादक एक नंबर आहे, ऐकणार त्या शिटाव करूनच आहेत. काय चालू आहे यांचं? सगळी एक नंबर आहे ना. मी काय 2 नंबर आहे का? होय महाराज, मी 2 नंबर आहे. 1 नंबर आहे सगळं, 2 नंबर आहे. अहो माझं तर वजनच पडत नाही. मी जर कधी नवीन गावात कीर्तनाला गेलो ना, माझं तर वजनच पडत नाही. मी असला माईकच्या दांड्या म्हणी, ना दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी. आम्हाला बघितलं निम्म गाव नाराज होते. हे काय कीर्तन करायचंय बुवा. मी एका गावात कीर्तनाला गेलो, तिथला चौकदारच माझ्यावर धावला. ए पोरा होईना बाजूला, महाराज येणार रे. अरे म्हणलं मीच महाराज आहे. अरे खरला काही किंमत आहे का नाही? मी असं एकदा पुण्याकडे कीर्तनाला गेलो, आणि पुण्याकडे 7 ते 9 कीर्तन असत, आणि कीर्तन संपल्या जेवायची पंगत असते. कीर्तन संपल्या एक काकू माझ्याकडे आल्या आणि मला म्हणे, महाराज आमच्या घरी जेवायला येता का? ती पुण्याची भाषा ऐकूनच पोट भरते महाराज. मी म्हणलं चलावा. त्या काकूला म्हणलं, काकू 7ही कीर्तन करायच्या जेवणाची व्यवस्था तुमच्याकडे होती का? त्या म्हणल्या, नाही बाई तुलाच चालेल. आम्ही म्हणलं, मग 7 कीर्तनकार नव्हते, मला कशाला चालेल? त्या काकू म्हणल्या, महाराज 7 दिवस झाला मी कीर्तनाला येते, पण तुझ्या वणी बारकुसा बाबाची आहे ना, तू बारीक दिसला म्हणून चाललं. मी त्या काकूच्या घरी गेलो. काकूने अशी भाजी बनवली, आणि माझ्याकडे बघून त्या काकूनी चपात्याचा ओंडा तिंबला. काकू म्हणल्या, बाबा बारीक आहे, ओंडा बी बारीकच तिंबती. एवढे ओंडा तिंबला महाराज. पहिली चपाती माझ्या ताटात टाकली.
मी ताटाला पाणी फिरवलं, सगळ्या चपातीचा एकच घास केला, भाजीत बुडविला, तोंडात टाकला. काकूनी किचन मधूनच पाहिलं, म्हणले माय गाडी बारीक आहे पण आवरेज ज्यादा आहे म्हणल्या गाडीला. आम्ही घाबरलो. त्या काकूनी दुसरी चपाती बाजून आणली. काकू म्हणले हवं का? मी म्हणलं टाक. ती बी चपाती का घासाच संपली. काकू म्हणले माय दिसतंय लाकडावणी, खातय माकडावणी. लय अवघड आहे महाराज. पण एवढे सर्व गुणवान म्हणजे खरं तर तुम्ही मला सांगा, प्रवासाचा आनंद कवा? गाडी जोरात असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर फुल पेलेला असावा. मग नदीत नाही तर वाड्याच काम. जेवणाचा आनंद कवा? गावरान गाईचं दूध असावं, बाजरीची भाकर असावं आणि तोंडी लावायला ठेसा म्हणते ठेसा. स्वयंपाक करणारी महिला सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि खाणाऱ्याला कशा संग काय खावं याची कोण म्हणलं अक्कल पाहिजे. काय मोकळ्या मनाने माणूस बोलत तू डायरेक्ट म्हणते अक्कल पाहिजे. अरे काय सोपं नाही महाराज. गायन करणं सोपे काय? अहो आतडी गोळा होते खरे का नाही? आम्ही कीर्तन करतो आता आमचं आतून ओलं झालंय सगळं. सोपं आहे का? कोणतं सोपं नाही. आता तुम्हाला वाटतंय का आम्हाला लोकल चांगलं म्हणतात गावात गेल्या दुसऱ्या? अहो दुसऱ्याचं जाऊ द्या. मी एकदा आमच्या गावातून कीर्तनाला निघायलो आणि एक जण आडवाले मला म्हणे, मग महाराज कुठे यात खेळ? खेळ आहे बाई. अरे तो काय डोंबारी समजायला का काय? मी म्हणलं आमचा आहे खेळ पण तुला आहे काय वेळ? चल दोघाचा घालून मिळ. ते मला कुठं बघता तुमचा खेळ, आमच्या संसारी झाली बेण काय बघता खेळ? मग गबस लय महाराज. आमच्या गावात एक म्हातारे त्यांनी मला हाट केलं का? मला कीर्तनाचं पाकिटच कमी येतं. आज नव्हतं हाट केलं मी, आज लवकरच निघून आलो, पिढून निघून आलतोय मी आज. नाही तर कार्यकर्ते म्हणायला लागले दार जमते गाडी याच्या पाकिटात खालीवर करायला. लय अवघड महाराज. असं शकदा मी कीर्तनात म्हणलं झाडे लावा झाडे जागवा. काय म्हणलं? झाडे लावा झाडे जागवा. एक बचकून कीर्तनात म्हणला बंद करा ते सांगायचं. मी 5 झाडं लावली तर मला 50,000 रुपये दंड झाला. मी म्हणलं तो झाड कायची लावली होती? तेव्हा म्हणला गांजाची. अरे तुला कमी झाला, तुला 8 टाकायला पाहिजे होता खडी फोडायला, मग जमला असत. एकदा कीर्तनात म्हणलं पेराला तसं चूक होते. काय म्हणलं? पेराला तसं चूक होते. एक जण म्हणला पेराला तसं उगवतच नाही. मी म्हणलं आता आहे का? पेराला तसं चूक होते. नाही म्हणलं उगवतच नाही. आणि म्हणलं काय झालं? तेव्हा म्हणला शेंगदाणा पेरावर त्याला टरपल कुठून येतंय. आता मला उत्तर देता येईना. मी गाडीत बसायचा प्रयत्न केला, गाडीत बसून द्यायना, मंडपातून हलवून द्यायना. आम्ही म्हणलो त्यो म्हणायचा पहिलं उत्तर द्या. आम्ही म्हणलं अरे मला येत नाही. नाही म्हणलं उत्तर द्या आधी. मी म्हणलं असं आहे का? मग आवाज जसा होता तसा ठेवा. आता तिकडे वरचा रिपीट आवाज यायला लागला इकडे. मी म्हणलं असं आहे का? मी म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना तर तुझ्या घरी चहा प्यायला निघाला. त्याच्या घरी चहा प्यायला गेलो आणि चहा प्यायला गेलो. मी त्याला म्हणलं मला फक्त चहा पाहिजे. तो आतमध्ये गेला आणि ट्रे घेऊन आला. म्हणलं महाराज तर चहा. मी म्हणलं मला फक्त चहा पाहिजे. ते मला बिस्किट काय नाही. आणि मी म्हणलं मला फक्त चहा पाहिजे. ते मला चहाच आहे. मी म्हणलं मला कप सुद्धा नको, मला फक्त चहा पाहिजे. ते म्हणलं हो बिना कपाचं कुठं चहा येत असतो का? मी म्हणलं मी बिना टरपल्याचं कुठं शेंगदाणा येत असतो का? पुन्हा म्हणतोय तुमच्या कुठं नादी लागावं आधी कळत नव्हतं का? लय अवघड महाराज. आपला मुद्दा एवढाच आहे. हे चिदान दिगा दिवा तुझा विसर बाबा. देवाचा विसर आपल्याला पडला नाही पाहिजे. देवाची सतत आठवण झाली पाहिजे तरच सुख आपल्या जीवनात सुख प्राप्त होत असते. आणि सुखी राहण्याचे मी तुम्हाला वर्म सांगतो. वर्म दुसऱ्याच्या सुखात सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखात दुःख माना. पण सध्याची परिस्थिती पाहिली तर लोक स्वतःच्या दुःखानं जेवढे दुःखी नाही तेवढे दुसऱ्याच्या सुखानं दुःखीत. बरोबर आहे का नाही? आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्याने घर चांगलं कसं बांधलं याचं दुःख. पण आहे का
जोपर्यंत आपल्याला लोकांचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत आपलं चांगलं कधीच होणार नाही, लक्षात ठेवा. शेजारीने गाडी घेतली, माणसं हसत सुद्धा नाही. आपण जर म्हणलं ना, काय राव तुमच्या शेजाऱ्याने गाडी घेतली, ते म्हणते हो हप्त्यावर घेतली असं. अरे हप्त्या घेऊ नाही तर सप्त्या घेऊ, पण घेतली ना. भला किसी का कर न सके तुम, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. एखाद्याचं चांगलं करता येत असेल तर करा, पण वाईट कधी कोणाचं करू नका. कारण दुसऱ्याचं वाईट चिंतन जरी केलं तरी आपलं वाईट होत असते. कसं होत असे सांग का तुम्हाला? ऐका. एक बाई इष्टीतून खाली उतरली, तिचा नवरा म्हणला कुठे गेलतीस ग? ती म्हणली तुम्हाला माहित नाही का किती दिवस झाले आपल्या लग्नाला, मुलबाळ नाही, संतती नाही, पाळणा हलत नाही. तो म्हणला मला सगळं माहिती, पण तू गेलतीस कुठे सांग. ती म्हणली मी गेलते का मांत्रिकाकडं. काय म्हणला ती मांत्रिक? ते मांत्रिक म्हणला बाई तुम्हाला 100% मुलगा होतोय, पण त्याकरता तुमची सासू मरणं अत्यंत गरजेचं आहे. तुमची सासू मेली कीच तुम्हाला मुलगा होतोय. काय करायचं तुम्हीच बघा. तो म्हणला अगं आपल्याला मुलगा पाहिजे, माझी म्हातारी आज न उद्या मारणारच आहे म्हणला. काय करी घेतो काहीतरी निर्णय. हे दुसऱ्या दिवशी बायकोला न सांगता सासरवाडीला गेला आणि त्याची सासू घरी घेऊन आला. ती म्हणली माझ्या आईला कशाला आणलं? तो म्हणला अगं उद्या माझी आई मारून टाकायची, मग आपल्याला मुलगा होणार आहे. मग मुलाची देखरेख करायला सोय करायला कोणतरी पाहिजे का नाही, ह्याच्याकरता तुझ्या आईला आणलंय. ती म्हणली बाई 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 कायच नवरा आहे माझा. नवरा म्हणजे महादेवाच्या पुढचाच आहे. महादेवाच्या पुढे नंदी असते एवढे ध्यानात ठेवा. आता 2-3 दिवस झाले. ती म्हणली घ्या की पटकन काहीतरी निर्णय. तो मला थांब जरा, गावात सप्ताह चालू आहे, हो दे काल्याचं कीर्तन, लोक काय म्हणते ना आपल्याला. हिवाळ्याचे दिवस होते, दोन्ही मात्र आपलं खुडखुड खुडखुड पांघरून झोपायच्या. हे दुपारी सायकडे गेला ना, आईला म्हणला आई इकडे बघा, तू कुठं झोपतेस ग? त्याची आई म्हणली अरे मी अलीकडून झोपते आणि तुझी सासूबाई पलीकडून झोपते. ती म्हणला आई एक काम कर, काय? तू पलीकडून झोप, तिला अलीकडून झोपव, तुझ्या जागेवर तिला झोपव आणि तिच्या जागेवर तू झोप. दोन्ही मात्र जागा बदलून झोपल्या आणि आता रात्रीचे बरोबर किती वाजले? किती वाजले? म्हणजे तुमच्याकडे असं काय म्हणजे याच टायमाला करतात का? डायरेक्ट 12 वाजले म्हणायला लागले. बरं 12 तर 12, ह्याने मोठीचे मोठा असा दगड घातला महाराज. बायकोला म्हणलं चल आज म्हातारी मारच टाकायची म्हणला. दोघं आले, दगड टाकला, म्हातारी मेली, पोत्यात भरली आणि तशीच गंगेत नेऊन सोडली. गावाची कडीला गंगा होती, त्या गंगात नेऊन सोडली. म्हातारी चालली आपली वाहत 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 वाहत. तिला एवढा आनंद झाला महाराज, एवढी खुश झाली, एवढी खुश झाली. ती तर खुश झालीच पण ह्यो बी खुश झाला. ती म्हणली याची आई मेली म्हणून मला एवढा आनंद झालाय आणि ह्याला कशाचा आनंद झाला असं. दोघं घरी आली पण आनंदाच्या भरात तिला काही झोप येईना. पहाट 3लाच उठली आणि तिने रवी लावली महाराज. घुसळण करायला लागली आणि घुसळण करता करता म्हणायला लागली घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. ह्यो म्हणला थांब जरा, दिवस उजळली नाही, तुझं बीपी हाय झाला तर तिथून पुढे बघ म्हणलं. पण हिचं सुरूच घुसळण घुसळण लावते रवी, सासूबाई गेल्या पाण्यात. ह्यो बी सकाळी 5लाच उठला गायची दार काढायला आणि गायची दार काढता काढता याने बी सुरू केलं. दुधाम दुधाम दुखतो गाय पाण्यात गेली, तुही माय घरात झोपली पट्ट्याची माय, विश्वास असेल तर जाऊन पाय. आणि काच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगाला ये, सुख दुःख दोष अंगाला ये. आणि काच्या घाते
जरी केलं तरी आपलं वाईट होत असतं. त्याच्यामुळं देवाचं भजन केलं पाहिजे. आणि आपण देवाची भक्ती करीत येत असं नाही, करतो, पण आपली भक्ती वेगळीच असते महाराज. तुम्ही पंक्तीत बघा, पंक्ती सुद्धा भक्ती ओळखती बरं का. पंक्तीला भारी भारी आयटम खायला असली म्हणणारा बी त्याच ताकदीने म्हणतो. पंक्तीला फॉर एक्झाम्पल पुरी भाजी श्रीखंड असा असा मग बघायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. एकदम शुद्ध नाकात म्हणणार. आणि पंक्तीला आपलं वरण भात चपाती असं असं मग बघायचं. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि मग आपल्या शराबातकडे असावं हरे राम. अरे तू काय रोजानं म्हणे तू का काय, तुला झालंय तरी काय बोल नेमकं. आवडीने भजन केलं पाहिजे. आवडीने भजन केलं आमच्या जनाबाईनं, आवडीने भजन केलं आमच्या मीराबाईनं. अहो द्रौपदी भजन करायची तर देव वेडा व्हायचा, एवढी ताकद होती महाराज. म्हणून महिलांनी भजन केलं पाहिजे. करू नये असं नाही, महिलांना सुद्धा अधिकार आहे. यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, आधी नारी आणि मग नर. म्हणून महिलांनी भजन केलं पाहिजे. आपल्या खेडेगावातला महिला भजन करतात असं नाही, करत्या, पण त्यांच्या अभंग कोणाच गातात नसते. कुठून जोडते ना कुठून नाही सांगताच येत नाही. मी यंदा माऊलीची पालखी सोहळ्यात चलत होतो शेवटी 2-3 दिवस, आणि एका मावशीने भजन म्हणले, माऊली दिंडीत उद्या आणि माऊलीचा सवळा पाहू द्या सवळा. काय जोडते सांगताच येत नाही मला. एक पुढे एक आजी चालायचे, त्यांनी तर इतकं भारी भजन म्हणलं, मी तर रेकॉर्डिंगच करून आणले मोबाईल मध्ये. ती आजी म्हणायच्या, अरे विठोबा तुझ्यात माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन. मी म्हणलं ह्या आजीला जर देवाचा नंबर जर भेटला तर काहीच करीन वाई. बरं त्याच्या पुढे म्हणायला, तुझी रे आठवण लय येते म्हणून मी तुला मिस कॉल देते. मी म्हणलं आजी तुमचं बॅलन्स उडायला काय. बरं त्याच्या पुढे म्हणायला, देवाचा हे तुरी देव माझा नंबर कर रे शिव. मी म्हणलं आजी तुम्ही इकडे या बरं, तुमचं एकदा दर्शन घेऊ द्या मला. असले कुठं भजन असतं, रातभर पाकडून काही नाही सापड. भजन ती मंगळवाणी नरता झाली सुया, त्याच्यामुळं आपण आवडीने भजन केलं पाहिजे. आवडीने भावी हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आज प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. बोलत चला, जेवायला मिळेल का नाही चिंता, जेवायला मिळेल का नाही, भेटलंय मला आम्हाला मागाच. जेवायला मिळेल का नाही चिंता, बसायला मिळेल का नाही चिंता, नोकरी लागल का नाही चिंता. नोकरी लागली की आता पुन्हा एक चिंता, कोणती छोकरी. हा लग्नाच लय आवड झाली. सध्याची परिस्थिती पाहिली तर कोण कुणाला मुलगी द्या नाही, आणि ज्याला दिले त्याला पास पडा नाही. अहो आमच्या गावातल्या एका पोराने 10 पोरी नापास केल्या. कोणतीला बी नावच ठेवायचा. कोणतीच्या हाईटच जास्त आहे, कोणतीच्या हाईटच कमी, कोणती जाड दिसायली, कोणती उन्हात गेल्यावर लालच पडायली. या अरे करतो तरी कोणती पास. आता त्या पोराचे इतकं वय झाले त्याला कोण पोरगी द्याय नाही. आता ते बळीच्या दिवशी पोरी बघायला गेलो आणि त्या पोरीच त्याला विचारलं तुझं नाव काय.
तो मला वसंत, ती म्हणले मला नाही पसंत, उठ काय मारा. अजून तरी बरं आहे, अजून तरी पोरच पुरी बघायला जाते. काही दिवसांनी पुरीच पोरं बघायला येणार आणि पुरी तिथे गेल्या म्हणायला बसलेल्या, मला ना ह्याच्यातून दुसरा कलर दाखवा. लग्नाच लय आवड झाली महाराज. आता आम्हाला काही काही गावात गेलं लोक म्हणतात, महाराज आमच्या पुरीला तेवढं ठेपा पान असं शिक आजी, असं मला म्हणली. मी म्हणलं आजी सांगा कसा मुलगा पाहिजे. ते आजी म्हणले, महाराज निर्व्यसनी असावं, पगार भरपूर असावं, जमीन भरपूर असावं, नोकरी असावं आणि त्याला आई बाप नसावं. पण मी बी कीर्तनकार. मी म्हणलं काकू हाय बर तसे पोरग, पण त्या पोराची आट आहे की पुरीला माय बाप नसावं. माय आम्ही काय हिरीत उड्या आणाव का. मी म्हणलं त्याच्या माय बापाने काय फुकून यावं का. काही विचारतात महाराज, काही आठ. इकडे लक्ष द्या सर्वांनी. बरं लग्न झालं, संसार व्यवस्थित चालेल का नाही चिंता. अशी चेक बाई आपल्या नवऱ्याला म्हणली, तेवढे भांडे घासून घ्या नवऱ्याला. तो मला जीवच मारून टाकेन. काय समजेल सर म्हणलं, तू भांडे घासून घ्या म्हणजे मी तुझा मालिक का तू. आता तुझ्या मनावर नाही, आता माझ्या मनावर. तेव्हा काय म्हणला, मी आधी धुना धुणार आणि मगच भांडे घासणार. एक जणाने अशी बारीक कटिंग केली आणि घरी येऊन बायकोला म्हणला, का ग आज जरा कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसायला लागलो नाही का. ती म्हणली मग चप्पी करून यायची ना, मग पाण्यातले बाळ दिसला असतात. बरं लग्न झालं, संसार सुद्धा व्यवस्थित चालला. मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला, शाळेत जाईल का नाही चिंता. शाळेत चालला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ऍडमिशनही मिळालं, तिथं अभ्यास करेल का नाही. मुलाला चांगल्या शाळेत टाकणं काम बाबाच आहे, पण अभ्यास तर पोराने केला पाहिजे ना. एका वर्गात गणित शिक्षक आले, उठ म्हणले तुला वजाबाकी शिकवायची. वजाबाकी 5 मधून 5 गेले किती. तर मला काय माहिती. गुरुजी मला इतकं सोपं आहे ना. तो म्हणला नाही नाही अजून सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले तुझ्या डब्यात तुझ्या आईने किती चपात्या दिल्या. ती म्हणला 2. मग 2तल्या 2 चपात्या खाल्ल्या, खाली काय राहिलं. त्यो म्हणला भात. आरसन्य म्हणणे भात कुठे असतोय. असं 2 पोरांना वर्गात यायला उशीर झाला. सर म्हणले इकडे तुला का उशीर झाला. त्यो म्हणला सर माझ्या मम्मीने मला चॉकलेटसाठी 1 रुपया दिला होता, तो रुपयाच माझ्या रस्त्यात हरवला. तो रुपयाने मी शोधित होतो म्हणून मला उशीर झाला. ठीक आहे बस. दुसऱ्याला विचारलं इकडे तुला का उशीर झाला. त्यो म्हणला सर माझा रुपया हरवला होता, पण त्याच्या रुपयावर मी पाय देऊन उभा राहिलो होतो. ती हल्ल्याशिवाय मला हलता आहे ना. असंच एका वर्गात सर आली आणि पोराला प्रश्न विचारला, सांग 5 पाण्यात राहणाऱ्या जलचराची नावे सांग. त्यो म्हणला गुरुजी बेडूक. शब्बास आणखी 4 सांग. त्यो म्हणला त्याची आई, त्याचा बाप, त्याची बहीण, त्याची बायको. झाले म्हणला 5. आणि पोरं बोल विचित्र होई. पोरं समोर फक्त म्हाताऱ्या माणसानीच त्यांची बिली फजिती करते. म्हाताऱ्याचे मिशीवर हात ठेवते. ही काय मिशी मग मला कमून नाही. अरे आवड मारा. एक आजोबाना तू फिरायला निघाली, पुढून प्रीतयात्रा चालली होती. काय चालली होती प्रीतयात्रा. ते पोरग म्हणलं आजोबा ती काय. म्हाताऱ्याला वाटलं प्रीतयात्रा म्हणाव, ते गप्पून काहीतरी बोलून माणूस दोघं राडा करीन. म्हातारा म्हणलं ती शोभायात्रा आहे आणि तुमची कावा निघणार आहे. कोमातच गेलं म्हातारा, डायरेक्ट कोमा. पोरलं चित्र. एक पोरग असं गोळ द्यायला माईक पशी बसलं. ते गोड असं द्यायचं, आधी स्वतः चाटायचं पुन्हा मला द्यायचं. मरणाचं चाटायचं म्हणून तेव्हापासून मी गुळच खायचं बंद केला. मी त्या पोराला म्हणलं मला तुझा गुळ नग कणिक नग काहीच नग. लई चित्र पोरं काय ते. एकदा मी कोल्हापूरकडे कीर्तनाला गेलो. पोरग असलं सफरचंदानेच गार,
खांबावानीच हातपाय, गणपती बाप्पावानीच डेरी. मागच्या जन्मी गणपती होतं काय काय माहिती. आणि मी बसलो त्यांच्या घरी जाऊन. ते पोरग बाहेरून फिरून आलो आणि माझ्याकडे येऊन असं बघते. आता म्हणले मी काय केलं आता याला. ते माझ्याकडे बघून कसं करतय. मी म्हणलं झटके ते गड्या आता हे. ते असं मिलिटरीने चालत आलं माझ्याकडं. मी म्हणलं 100% हानते गड्या आता जवळ येऊन. ते माया जवळ आलं मला म्हणलं महाराज. मी म्हणलं काय. माझी एक इच्छा आहे. मी म्हणलं विचार ना. तुमच्या खांद्यावर बसू का. आणि म्हणलं मोठ नाही बाजूला बस. ते पोरग बाजूला बसलं आणि त्याने टीव्हीत कार्टून लावलं. कार्टून. मी म्हणलं तिकडे रिमोट मला बातम्या बघायच्या. ते मला काय दुसऱ्याची घरी भिकाऱ्याने रिमोट मागवतो. मी म्हणलं तू जाळ कर पण तू ग बस. म्हणजे काय झालं काय की 5 मिनिटांनी त्याने माझ्या तोंडावर रिमोट फेकला आणि गेलं खेळायला. मी अर्धा तास त्या रिमोटचं बटन दाबत होतो. अर्धा तास चॅनलच बदला. मी दाबून दाबून बटन तोडलं पण चॅनल काय बदललं नाही. कीर्तन सुरू झालं. कीर्तन सुरू झालं. ते पोरगं आलं. ते म्हणलं जेहारी. मी म्हणलं जेहारी पण चॅनल कसं काय बदलत नव्हतं. किंवा मला मी रिमोटची शिलच काढून नेली होती. आता आहे का पोरलंय चित्र. कोणत्या गावात आम्ही जावा. अहो असंच गावात मी कीर्तनाला गेलो आणि जेवायला बसलो आणि तेवढे ते पोरग कालवा करायला लागलो. त्याचे पप्पा म्हणले महाराज ह्याच्या कानात उडी मारा. अरे तू काय बेटगोळी समजायला का काय. कानात उडी मारा. काय आमचं काम लेकर गप करायचं. नाही महाराज काय काय तो काय काय म्हणतात गबस पिंट्या गबस नाही तर महाराज धरून नेते. आता आहे का आमच्या घरी काय महाराज लय लोक काही काय आम्हाला असली परीक्षण करतात का नाही. पण आता आपला मुद्दा एवढाच आहे. मुलगा झाला शाळेत जाईल का नाही चिंता. म्हातारपणी शरीर चांगलं राहत का नाही चिंता. एखादा रोग झाला तर चांगले डॉक्टर मिळतील का नाही चिंता. चांगले डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय. एक पेशंट ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलो आणि त्या डॉक्टरनी आरतीचं ताट आणि हार आणला होता. काय आणलं होतं तुम्ही बोलत चला. काय आणलं होतं आरतीचं ताट हार. ते पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी तो ऑपरेशन करायसाठी आलो आणि तुम्ही आरतीचा हार कशासाठी आणला. ते डॉक्टर म्हणे हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. जर सक्सेस झालं तर हार मला नाही तर जाग्यावर तुमचा कार्यक्रम. हा ज्याला कळलं त्याला धन्यवाद. बाकीच्या निवद्या काल्याच्या दिवशी परसात घ्यायला नक्की यायचं. हो महाराज बरंच चांगले डॉक्टर मिळाले. बिल किती होतं चिंता. डॉक्टरने दिलेल्या बिलाची चिंता करू नका. मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. एका 80 वर्षाच्या आजोबाला दवाखान्यात नेलं. कशासाठी हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी. आणि 3 तासाचं बिल त्या डॉक्टर 8 लाख रुपये केले. किती लाख बोलत चला किती लाख 8 लाख. त्या आजोबाने ती बिल पाहिलं आणि रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले आजोबा तुम्हाला 8 लाख रुपये बिल जास्त होतंय का. तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका. लाखभर रुपये बिल मी कमी करतो. त्या आजोबाने सांगितले डॉक्टर साहेब कोट्यावधी प्रॉपर्टीचा मी मालक आहे. मी जर मेलो असू तर पैशाचं काय करायचं होतं. तुम्ही मला वाचवलं याचे बिल 8 लाख रुपये काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तरी मी आनंदाने दिलं असतं. मग आजोबा तुम्ही रडता कशासाठी. त्या आजोबाने दिलेलं उत्तर फार गोड आहे. त्या आजोबाने सांगितले डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळायचे बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. हृदयाच्यासाठी येत आहे 90 वर्ष झालं माझ्या पांडुरंग परमात्म्याने माझं हृदय सांभाळलंय. अजून 1 रुपया सुद्धा बिल आलं नाही. हृदयाच्यासाठी येत आहे. त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला 1 रुपयाचं बिल मागितलं नाही तरी लोक म्हणतात देवाने मला काय दिलं. पण बिल भरण्याची जागा दिली. वर्षातून एकदा का होईना आपल्या गावासारखा भव्य दिव्य सप्ताह करणं हेच त्याचं बिल भरणं आहे. जेने हा जीव दिला दान. बिल कोणतंय बघा. जेने हा जीव दिला दान हे झालं आपल्यावरती कर्ज तयाचे करीन चिंतन.
हे झालं बिल भरणं. महाराज म्हणतात त्या देवाचं चिंतन करणं हेच त्याचं बिल भरणं आहे. आणि जर नाही करा, हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं, दुसरा येईल. शेवटी शेवटी माणसाला बोलवून संतांचे शब्द माणसाला भानावर आणतात. वर्तमान खोटे तुमची, वर्तमान खोटे.
वरात करा. म्हणून आनंदाने नांदत होते इंदू कुशल. जोरदार टाळ्या वाजवा. हिची दान दिगा देवा तुझा विसरण बाबा. गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी. मग तू खूप बरं आहे म्हणतात देवा तुझा विसर आम्हाला पडला नाही पाहिजे. ठीक आहे महाराज, पण फायदा काय अभंगाचं दुसरे चरण. गुण गाईन एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुबा टाळ्याच वाजवल्या पण भजनच म्हणले नाही. काही तर नुसतंच भजन म्हणले पण टाळ्याच वाजवल्या नाही. त्याच्यामुळे सर्वांनी एकदा वरात करा.
सर्वांनी करावर राहू द्याशी सकाळपासून मी येतो पाराया माझ्या तू पाराया आनंद आहे महाराज भजनात. इथल्यासारखा आनंद कुठंच नाही. आवाज कित्येक श्रीमंत लोक आहेत पण त्यांचं दुःख विचारायला सुद्धा त्यांना कोण नाही. एक वाक्य सांगतो लक्षात आलं तर बघा. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है. लक्ष देऊन आहे का सर्वजण. अमीर के जीवन में जितना महत्व सोने की चैन का होता है उतना ही महत्व गरीब के जीवन में चैन से सोने का होता है. आपण सर्व जाणकार माणसं आहेत महाराज. नाही तो कुठं कुठं तर हिंदीच कळत नाही हो. आम्ही असं एकदा परभणीकडे कीर्तनाला गेलो आणि काल्याचं कीर्तन होतं आणि मी हिंदीतून अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया. हिंदीतून अभंग घेतला आणि कीर्तन संपल्यावर पंगत बसली बायाची. जेवायला केली होती बुंदी. आपल्याकडे काय म्हणतात बुंदीच म्हणतात ना. बुंदी केली होती. एक बाई म्हणली माय त्या बारक्या पोराने कीर्तन लयच नादर केलं ग पण ते मधातून हिंदी काय करून राहिलं काय कळलंच नाही. तिच्या शेजारची म्हणली अगं काय करायला हिंदी हान बुंदी चल घरला. हिंदी कळत नाही इंग्लिश कळत नाही महाराज काय काय. असंच आमच्या गावातल्या 10-12 महिला पंढरपूरला गेल्या आणि तिथे एक फॉरेनची बाई आली होती. कुठली फॉरेनची विदेशातली. तिने ते पांडुरंगाचं मंदिर पाहिलं. ती म्हणली ओ वा वंडरफुल. काय म्हणायची वंडरफुल म्हणजे सुंदर. ती पुन्हा पुन्हा म्हणायची ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली अय भावानी वंडरफुल नाही पंढरपूर आहे पंढरपूर. आता आहे का होय सर इंग्लिश कळत नाही काहीच कळत नाही काय काय. अशाच एका माणसाला मी म्हणलं तुमचं इंग्लिश कसं काय. तो म्हणला आपलं इंग्लिश खूप तयार आहे. मी म्हणलं मग तो समोर रमेश उभा आहे त्याला इकडे बोलवा. तुम्हाला ठीक आहे. तो माणूस उठून उभा राहिला आणि म्हणला रमेश कमी. मी म्हणलं वा तुमचं इंग्लिश खूप तयार आहे. आता तुम्ही जसं त्याला इकडं बोलवलं तसंच त्याला वापस पाठवा. आता त्याला बोलवायचं माहित होतं पाठवायचं काय माहित नव्हतं त्याला. मग त्याने काय केलं आधी रमेश जिथं उभा होता तिथं तो गेला आणि म्हणला रमेश कमी. हे लोक चॅप्टर काय ओ महाराज. आपला मुद्दा एवढाच आहे. न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा गुण गायन आवड हेची माझी सर्व जोडी. मग देवानी महाराजांना विचारलं महाराज तुम्ही म्हणता की मला संतांची संगती पाहिजे पण तुम्हाला जर संतांची संगत पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुन्हा पुन्हा गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. मग महाराज काय म्हणतात अभंगाचं शेवटचं चरण. तू का म्हणे गर्भवासी
झाले माझं ते कीर्तन. जाता जाता महत्वाच्या गोष्टी मी सांगून जातो. एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे. खरं तर बदल महत्वाचा आहे. रिझल्ट नुसते कीर्तन ऐकू नका. कीर्तन गमेत का सध्या? टीव्हीला कीर्तन आहे, युट्यूबला कीर्तन आहे, सोशल मीडियाला कीर्तन आहे. कोणतं सोशल मीडियाचे ऍप ओपन केलं तरी एकतरी महाराजाची क्लिप तीच आहे. कीर्तन कमीत का? पण बदलायचं कुणी? आम्ही जॅम झालो सांगून सांगून, आणि तुम्ही पॅक झाला तर ऐकू ऐकू. तुम्ही काय कमी महाराज मंडळी वाट लावल्यात का? 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज मंडळी किती मोठे आणले याला किंमत नाही. 8 दिवसात किती तर मुलं माळकरी झाले याला खरी किंमत आहे. कीर्तन काय ऐकायची नुसती? 8 दिवसाच्या सप्त्यात कमीत कमी 16 तरी माळकरी वाढाव ना. 8 दोन्ही 16. मी म्हणतो नको करू 2 वाढा ना, पण एक कीर्तन झाले एक तरी 8 दिवसात 8 तरी नाही. मग एवढा खर्च कशासाठी करायचा? बदल काय? माणसात बदल होतो पण मंडपाता येतो वर. खरंय पटलंय नको रे, व्यसन करणं रे वाईट आहे रे. मंडपाता येतो वर. मंडपाच्या बाहेर गेला काढलीस ना बघ. लांबून लांबून मार जातात का लय आरटत्यात. आज तर लयच बारीक पिलो होत र. बारीकच होत पण लय झपकीत होत र. आणि गावकरीने मी चांगले निवडून निवडून महाराज आणले. म्हणजे तंबाखूर निवडीत आम्हाला. जेव्हा मला त्यांनी सांगितलंय ना व्यसन करू नका. अरे सांगतच असते वय वय म्हणायचंच असते. आपण चांगलं वागल्या त्यांनी तरी कुणाला म्हणावं नीट वागा. काय नाही मान डोलवायचे त्यांचा धंदाच आहे तो. नका करू नाश आजचं पाकिट गायकाला वादकालाच देऊन टाका. पण ते महाराजाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. एवढा चांगला नरदी मिळालाय. विको कमी करायचं. चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा, व्यसनापासून दूर राहा, बंधू प्रेम टेकवा आणि भावा भावाने एक विचाराने राहण्यासाठी जावा जावा नीट राहावा. आल्यात का जावा जावा. एकीला किंमत आहे, एकी ठेवा. कुटुंबात एकी सासूने सुनाला लेक माना आणि सुनाने सासूला आई माना. सासवांना एक सांगतो, सुनबाई लय काम करेन, तिचं उलट कौतुक करायचं. माझी सून लक्ष्मीच. लगेच आत्याबाई चहा देऊ का, दूध देऊ का, पोळी देऊ का, गोड बोला. सुनांना बी सांगतो, म्हातारीच बी कौतुक करायचं. पाहुणे आले की तुम्ही एवढंच म्हणायचं, आमच्या आत्याबाई काम केल्याशिवाय करमतच नाही.
लगे उठलीच म्हातारी, घेतलीच भांडे, लागलीच घासायला. आख्या अंगाला राग चुईन पण भांडी आरसाच. त्याच्यामुळे गोड बोला, प्रेम घ्या बहिणीनं, गोड बोला समाजिक का. कोरोनाच्या काळात इतकी माणसं गेली आहे का कोणाचं नाव गाव. या महामारीतून आपण वाचलो आणि भगवंताच्या दरबारात बसून 2026 चा कार्यक्रम करतो. हे देवाने दिलेलं बोनस आयुष्य आहे. हे माना अथवा न माना. बरवे झाल्याची बरी नाही पडलं मृत्यूच्या आरी, वाचून आलोय तवरी उरले तरी तुम्हा समर्पण. आणि म्हणून एवढा मोठा कार्यक्रम आपल्या गावामध्ये चालू आहे. खरं तर आपणा सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. खरं तर इथं आल्याच्या नंतर मला असं वाटतच नाही मी आपल्या गावात आलोय. इथं आल्यानंतर मला असं वाटतंय की मी साक्षात पंढरपूर मध्येच आलो की काय. एवढं सुंदर भव्य आणि दिव्य नियोजन आहे. आणि आजच्या कीर्तन सेवेसाठी ज्यांनी आमच्याशी संपर्क केला असे आमचे परमस्नेही प्रमादरणीय, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे सुहासजी सर आणि आमचे गणेश दादा, त्यांनी आमच्याशी संपर्क केला. तसे आमचे परमस्नेही आदरणीय, ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे असे आमचे प्रदीप दादा बारबोले, त्यांनी सुद्धा संपर्क केला. त्यांचं यूट्यूब चॅनल आहे कीर्तन रंगी. कीर्तन रंगी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ती घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. तसे तर सगळेच आहे. तसे ज्यांच्यामुळे मी अख्खा महाराष्ट्र फिरू शकलो, महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा. मागच्या महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये कीर्तन होतं. खूप लांब लांब कीर्तन होतात. लाखो पब्लिकमध्ये ज्यांच्यामुळे माझे कीर्तन होतात. इंदोरेकर सारखी यादीमध्ये कीर्तन होतात. असे भागवताचार्य माझे वडील अंगदजी महाराज सातपुते, ते सुद्धा उपस्थित राहिले. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा शांत चित्ताने माझं कीर्तन ऐकून घेतलं, त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. जितनी मेहरबानी आपने की, जितनी मेहरबानी आपने की उतने तो मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. आणि आपण सर्व एवढ्या प्रमाणात इथं आला. खरं तर बघा ना, कुठवर माणूस आले, कुठवर त्या बघा, कुठवर त्या बघा कशी माग बजे त्या बघा. विश्वासच नाही हो. तुम्हाला हसवायचं म्हणलं तुम्ही 2 तास नॉनस्टॉप हसू शकतो. पण कीर्तन हे केवळ हसण्याकरता नसतं, तर कीर्तनात चिंतन सुद्धा सांगितलं पाहिजे. मला हसवायला बुद्धी नाही वापरावं लागत, मला डोकं वापरावं लागतं. पण मी जे चिंतन सांगितलं त्याला मला बुद्धी वापरावं लागते. 2 तास जर तुम्ही कीर्तनात हसलात आणि घरी जाताना जर तुमचे हात तुम्ही पाहिले तर ते रिकामे असतात. पण तुम्ही कीर्तनातून एक जरी गोष्ट घरी घेऊन गेलात तर नक्कीच देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही. तेवढं लक्षात ठेवा. एवढा सुंदर सप्ताह आपण सर्वजण करताय आणि सर्वजण आपण सहकार्य करताय. खरं तर असे कार्यक्रम होणं या काळात सोपी गोष्ट नाही, पण आपण सर्व करताय. खरं तर सर्वांना द्यावेत तेवढे धन्यवाद पुन्हा एकदा देतो. आणि ज्या संतांनी आपल्याला शिकवलंय त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली